पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो भगिनींनो एखान लेकरांनो हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जीवनामध्ये कधी कधी धक्का उपयोगाचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धक्का फायदेशीर आहे. जेव्हा धक्का समोर येतो तेव्हा आपण कोणाकडे पळतो ते खूप महत्वाचं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. योगनाच्या शुभ वर्तमानामध्ये आपल्या परमेश्वराच्या संबंधामध्ये स्वतः आपल्या परमेश्वराने बोललेले एक वाक्य आहे. योगनाचा शुभ वर्तमान 8वा अध्याय आपण घेऊया. आपण अनेक वेळी ऐकलेले बोललेले विचार केलेले वचन आहे 12वे वचन. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो मला अनुसरतो तो अंधकारामध्ये नाही चालत. कारण काय आहे? त्याच्यामध्ये जीवनाचा प्रकाश आहे. सिस्टरच्या मागे दोन्ही हात वर करतात. हे सुंदर वचन आहे. एकदा तुम्ही बोला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. आता सकाळी 8च्या 9च्या दरम्यान आपण अंधारामध्ये आहोत का? नाही. हालेलुया. कारण प्रकाश चालू आहे. हालेलुया. तरी देखील मी अंधकारामध्ये राहू शकतो. कसं आहे? खोलीमध्ये जायचं, दार बंद करायचं, आतमध्ये बसलं तर मी शेवटी बोलणार मी अंधकारामध्ये आहे, मला काही दिसत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सूर्याचा समस्या आहे का? सूर्यप्रकाश देत आहे. हालेलुया. तसा प्रकारे येशू आपल्याला आज बोलत आहे, जगाचा प्रकाश आहे. माझ्याकडे जीवनाचा प्रकाश. येशूकडे असलेले प्रकाश सूर्य देणाऱ्या प्रकाशापेक्षा अनेक पटीने तीक्ष्ण असा प्रकाश आहे. जगाच्या इतिहासामध्ये असे भरपूर लोक येऊन गेलेले आहेत ज्यांनी बोललेलं आहे, माझ्या जगी दृष्टी गेले तेव्हापासून माझा खऱ्या दृष्टी वाढत आलेला आहे. काही लोकांच्या डोळ्याची दृष्टी गेलेली आहे, तरी त्या लोकांनी साक्ष दिलेला आहे की हे गेलं ते बरं झालं, आता मला भरपूर जास्त दिसायला लागलेलं आहे. यावेळी मला दिसत नव्हता ते आता दिसत आहे. हालेलुया. 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 आता आपण ऐकलेले वचन 12 वचन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचा उलगडा आपल्याला त्यानंतरचा वचन वाचताना सापडणार. हालेलुया. 14व्या वचनामध्ये तो सांगत आहे, हालेलुया, मी जिथे जाते कुठे जाते मला माहिती आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 14व्या वचनात आपण ऐकूया. येशूने त्याला
नसली तरी माझी साक्ष खरी आहे, कारण मी कुठून आलो व कोठे जातो हे मला ठाऊक आहे. मी कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हाला ठाऊक नाही. हालेलुया. अंधकारामध्ये, आत्मिक अंधकारामध्ये राहणारे लोक ते लोक आहे ज्यांना मी कुठून आलो आणि मी कुठे जातो याचा जाणीव नाही. ते लोक आत्मिक अंधकारामध्ये आहे. भरपूर टेन्शन पकडून पाळणारे अनेक लोक आपल्याला आयुष्यामध्ये दिसतात. एका घरामध्ये, एका गावामध्ये, एका सोसायटीमध्ये आपण पाहू शकतो भरपूर लोक टेन्शन पकडत फिरत आहे. त्यांच्यामध्ये एक दोन असेल ज्यांना बिंदास बसता येते. हालेलुया. ते कोण आहे? हालेलुया. त्यांच्याकडे जीवनाचा प्रकाश असलेले लोक आहेत. जीवनाचा प्रकाश असलेल्या लोकांना माहिती आहे मी कुठून आलो आहे आणि मी कुठे जात आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. हे मनचिंतन, मेडिटेशन, ध्यान या सर्व गोष्टीद्वारे आपल्याला अधिक मिळणारी गोष्ट आहे. एकदा वचन ऐकलं म्हणून मात्र ते बोलणार नाही, त्याबद्दल मनचिंतन करायचे. जीवनाच्या प्रकाशाचा मी स्वागत करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. तुम्ही आहे त्या परिस्थिती बरोबर या वचन आपण थोडासा अजून जुळवून घेऊ. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र संहितामध्ये 62वा स्तोत्र पहिले वचन आपण ऐकूया. तुम्हा सगळ्यांना खूप बरं वाटणार या वचनाद्वारे. नक्की हे वचन तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार. हालेलुया. अंतःकरणापासून तुम्ही हे वचन वाचा. हालेलुया. पहिले वचन पहिले आपण बोलूया, त्यानंतर दुसरं वचन आपण ऐकूया. माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे. त्याच्यापासून मला तारण प्राप्ती होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या आयुष्यभर तुम्हाला मदत करणारे हे वचन आहे. जीवनातील अनेक समस्या तिकडच्या सुटून जाणार. या वचन तुम्ही पाठ करून घेतलं तर लवकरात लवकर पाठ करायचा प्रयत्न करा. सिस्टरच्या मागे एकदा बोला. हालेलुया. माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे. त्याच्यापासून मला तारण प्राप्ती होते. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे. तुम्ही आयुष्यात अनेकदा बोललेले व्यक्ती असेल, मी काही गावणार नाही, माझा मोठा भाऊ आहे. काही लोकांच्याकडून मी ऐकलेलं आहे, फादर माझी मोठी बहीण आहे, मला काही प्रॉब्लेम नाहीये. माझा पप्पा आहे तोपर्यंत मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. काही लोक काकावर विश्वास ठेवतात, पप्पावर विश्वास ठेवतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. पक्का भरोसा ठेवू शकतो, माझा पप्पा आहे. हालेलुया. माझा जीवन साथीदार आहे, माझा नवरा आहे, माझी बायको आहे, मी चिंता नाही करणार. असे आपण अनेकदा बोलतो, तरी
कधी कधी अशा वेळ आपल्या आयुष्यात येणार, नवरा असून काही फायदा नाही, बायको असून काही फायदा नाही, पप्पा आहे तरी काही होत नाही, मम्मी आहे काही होत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अशा प्रसंग कोणाच्या आयुष्यात येऊ नये, हालेलुया. तरी आलं तर निरंतर आपण भरवसा ठेवू शकतो. अशा सुंदर वचन आहे स्तोत्र 62. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू. यातील दुसरं वचन आपल्याला सांगत आहे, मला कोणी किती हलवायला बघितलं तरी मी हलणार नाही. कधी कधी कर्जबार भयंकर असेल, एवढं कर्ज आलेलं आहे, काय करायचं? कधी कोर्ट कचेरी असेल, कधी जेवी घरदाराची समस्या असेल, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काम करता नाही म्हणून समस्या असेल, काहीही असू दे, हालेलुया. एक कोणतरी असं आहे जे तुला कधी सोडून, एकटा सोडून, एकटी सोडून कुठेही पाहून नाही जाणार. म्हणून कोणी कुठल्याही वस्तूवर, व्यक्तीवर भरवसा ठेवत बसू नये. हालेलुया. मला तारण त्याच्याकडून फक्त मिळते. हालेलुया. कधी कधी आपण भयंकर निराशामध्ये सापडतो, तेव्हा काय करायचं? प्रेज द लॉर्ड. भयंकर निराशामध्ये सापडल्यावर 5वं वचन वाचायचे. 5वं वचन काय आहे? 10व्या अध्यायातील 5वं वचन. हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशापूर्ती करणारा तो आहे. हालेलुया. माझा आशापूर्ती बाकी कुठेही भेटणार नाही. माझा आशा पूर्ण त्याच्याकडे होणार. म्हणून प्रीती आहे, त्यांच्याकडे विश्वास आहे. ज्यांच्याकडे विश्वास आहे त्यांच्याकडे आशा आहे. हालेलुया. प्रीती, विश्वास, आशा हे तीनही आपल्या परमेश्वरावरती पूर्णपणे टाकायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 7वं वचन आपल्याला सांगत आहे. काही लोकांना कधी कधी प्रश्न पडत आहे, फादर सुटका कधी होणार? सुटका कधी होणार? हालेलुया. कुठेतरी बांधून ठेवलेलं आहे, कधी कुठेतरी पकडून ठेवलेलं आहे, सुटका कधी होणार? हालेलुया. 7वं वचन आपल्याला सांगत आहे, सुटका होण्याची जागा या परमेश्वराची आहे. आपण हे वचन बोलूया. हालेलुया. त्यानंतर आपण उभं राहून आशीर्वाद घेऊया. माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे. माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे. पूर्ण भरोसा घेऊन त्याच्याकडून आपल्याला सुटका भेटणार. मी घाबरलेले दिवस माझ्या आयुष्यात आहे, त्रासातून गेलेले दिवस माझ्या आयुष्यात आहे. माझ्यासाठी कोणीच नाही असे मी नकळत बोललेले दिवस आहे. खूपच एकटी वाटलेले दिवस माझ्या आयुष्यात आहे. ज्यांच्याकडे देव आहे त्यांच्याकडे सर्व काही आहे. देव ज्याचा मित्र आहे, वचन आपल्याला शिकवत आहे, शत्रू देखील योग्य वेळेस त्याचा मित्र बनणार आहे.
प्रभु तुम्हाबरोबर असो. कोणाच्या तरी एका कानामध्ये जे त्रास होत आहे ते त्रास परमेश्वर दूर करून देत आहे. हालेलुया. हालेलुया. त्याबरोबर कांद्याच्या या साईडला दुखायला लागलेला आहे असे कोणतरी आहे, त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. छातीच्या या भागामध्ये माझा हात आहे, या भागामध्ये दुखत आहे असे कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. कोणतरी असे विचार करून आहे माझ्या मागे कोणतरी करणी वगैरे करत आहे, मी आता खूप मोठा अडचणीत आहे, माझा बचाव होणे जरा कठीण आहे असं वगैरे नेगेटिव्ह विचाराने भरलेले कोणतरी आहे. त्या व्यक्तीला प्रभू आजच्या सगळे वचन दिलेलं आहे. त्या व्यक्तीला पूर्ण सुटका प्रभूच्या वचनानुसार भेटणार आहे. येशू तुम्हाला सांगत आहे सर्वांना क्षमा करत आहे. एवढे भागामध्ये त्रास होत आहे असे कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. एवढे भाग असेल नाही तर अर्धा डोका असेल. हालेलुया. येशू असे त्रासातून जाणारे एका व्यक्तीला स्पर्श करत आहे. डोळ्याच्या संबंधातील एक समस्या कोणाच्या तरी प्रभू सोडून देत आहे. हालेलुया. हालेलुया. आपल्यामध्ये कोणतरी मनामध्ये एक विचार केला की मी कोणाला तरी मारणार म्हणून मारायच्या तयारी करत बसले, त्यानंतर हाताच्या दुखणे वाढलेला आहे. असे त्रासातून जाणारा कोणतरी आहे, त्या व्यक्तीला प्रभू सांगत आहे सर्वात प्रथम देवाकडे माफी मागा. हालेलुया. देवाने ताकद दिलेला आहे ते भांडण काढायला मारहाण करायला वगैरे नाही. हालेलुया. कायमसाठी पकडत आहे, छाती भरून येत आहे. असे त्रास असलेल्या व्यक्तीला एक पाय टेकू शकत नाही, असे त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला पायाच्या काही भागामध्ये ठणकल्यासारखा त्रास होत आहे असा कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.